श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी केतकीच किचन अँड लाईफस्टाईल या व्लॉगिंग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. हा अतिशय रँडम व्हिडिओ आहे, ठरवून घेतलेला क्लिप्स नसल्यामुळे हे थोडं तुम्ही समजून घ्याल. आणि आता मी करते आहे फणसाची फणस पोळी आणि सांदण. तर मी तुम्हाला दाखवते. हा असा रस काढून घ्यायचा आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचा. तो गोड असल्यामुळे त्याच्यामध्ये साखर किंवा गूळ टाकायची आवश्यकता भासत नाही. आणि आता हे म्हणजे फणस पोळीसाठी मी मस्तपैकी या ताटामध्ये तूप पसरवून घेते आहे आणि छान असा रस सगळीकडे एकसमान करून घेते. आणि नंतर हे बघा असा नीट करून घ्यायचा. आणि तुम्ही चाळणीवर करू शकता किंवा मिक्सरवर, तुम्हाला जसं सोपं पडेल तसं. आणि असं केल्यानंतर साधारणतः 2 ते 3 वेळेस ऊन दाखवायचं की मस्त आपली फणसपोळी तयार होते. आणि हा रस आपण वापरणार आहोत सांदण करण्यासाठी. याच्यामध्ये आपण इडलीचा रवा किंवा तांदळाच्या कण्या वापरू शकतो. आणि तुम्हाला जर खूप गोड आवडत असेल तर मग तुम्ही गूळ घाला, पण शक्यतो करून गुळाची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत कण्या. आणि कण्या घालून छान असं फुलायला मी ते ठेवून देणार. म्हणजे छानपैकी रवा किंवा कण्या त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि छान फुलतं. आणि या आहेत फणसाच्या आठळ्या, म्हणजे फणसाच्या बिया. या अजिबात टाकून द्यायच्या नाहीत. या स्वच्छ धुवून घ्यायच्या मस्तपैकी 2-3 वेळा पाण्यातून. सुंदर अशा धुवून घ्यायच्या. हे बघा, तुम्ही बघू शकता मी इथे धुते आहे. धुतल्यानंतर त्या काहीशा अशा दिसतात. मग छानपैकी कोरं असं कॉटनचं कापड उन्हामध्ये ठेवायचं. त्याच्यावरती ते उडू नये म्हणून काहीतरी ठेवायचं. इथे अनुष्का काकू मला मदत करते आहे. आणि ह्याच्यावरती हे बघा अशा प्रकारे या फणसाच्या धुतलेल्या बिया, ज्याला आठीळ म्हटली जाते, आठळ्या असतील तर भरपूर, तर अशा पसरवून घ्यायच्या आणि वाळायला ठेवायच्या. हे आहे माझ्या बाबांनी लावलेली झाडं, जी मी तुम्हाला दाखवत आहे. आणि मी नारळ काढून सोलून घेतलेला आहे आणि आता अनुष्का काकू तो फोडून देते आहे, कारण सांदणाच्या दुधासाठी आपण हा नारळ वापरणार आहोत. हे आहेत काजूगर आणि हे मी पुण्याला नेणार आहे. ही कोरफड आई आता थोडीशी म्हातारी झाल्यामुळे आणि कामाला कोणी माणसं मिळत नसल्यामुळे थोडीशी देखभाल करायला अवघड जातं. आणि सुंदर अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं माझ्या बाबांनी या बागेमध्ये लावलेली आहेत घराजवळच्या. जास्वंद, हा मांदार, हे मांदाराचं झाड आहे. कढीपत्ता तर खूपच प्रमाणात आमच्या इथे छोटी मोठी रोपं अशी कढीपत्त्याची तुम्हाला बघायला मिळतील. हे आहे फणसाचं झाड आणि याच फणसाचं झाडाचं आपण सांदण आणि फणसपोळी केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्याला पानफुटी किंवा कान दुखत असतो ना तेव्हा ह्याचा रस काढून लावायचा असं म्हणतात. हे माझं सगळ्यात आवडतं झाड. ह्याला सुंदर अशी फुलं येतात. त्याला पांढरा चाफासुद्धा म्हणतात. आणि तुम्ही बघू शकता लहानपणी आम्ही ह्याची अंगठी करून घालायचो, अशी गोड आठवण ह्याची आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्याला छान अशी पालवी फुटते आहे. हा आहे आमचा प्राजक्त. आणि इकडे मी तोवर हे फुगलं आहे की नाही पाहिलं. मस्त असं फुगलेलं आहे आपलं पीठ. त्यामुळे आता या इडलीच्या भांड्याला आपण छानपैकी तूप लावून घेणार आहोत. मस्त असं गाईचं तूप आहे आणि छान लावून 15 ते 20 मिनटं शिजायला ठेवायचं आहे, जसं की आपण इडली शिजवतो. आणि सेम तसंच आपण कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा शिजवायला लावू शकतो. ते केकसारखं होतं. आणि मध्ये मध्ये मी तुम्हाला आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवते. हे आहे अननस आणि हे पिकलेलं अननससुद्धा आईने आम्हाला काढून ठेवलं आहे नेण्यासाठी. आणि अशी रंगीत फुलांची सुद्धा झाडं बाबांनी लावलेली आहेत. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, कढीपत्त्याची खूप रोपं तुम्हाला बघायला मिळतील. ॲक्च्युली त्याच्या बिया पडून ही रोपं झालेली आहेत. हे तगरीचं झाड आहे, मध्ये चाफ्याचं झाड आहे. आणि तुम्ही बघू शकता तगरीला किती फुलं आली आहेत. आणि याला स्वस्तिकचं फूल पण म्हटलं जातं. प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळी नावं अशी ह्या झाडांना म्हटलेली जातात. हे बघू शकता. आणि हे आहे आमचं परसबाग, जिकडे मागे खूप मोठे अशी नारळाची झाडं, सुपारीची झाडं, अगदी काही फार नाही, थोडीच आहेत, परंतु ती आहेत. हे अळवाचं आहे. आणि याच झाडावरचा अननस मी तुम्हाला दाखवला आहे. आणि आता हे अननस पिकले की सुद्धा आई आपल्यासाठी घेऊन येईलच. हा एक खायचा पाण्याचा वेल आणि ते सुद्धा माझ्या बाबांनीच लावलेलं आहे. माझ्याकडे बागकामाची आवड ही माझ्या बाबाकडनं आलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप अशी फुलझाडंसुद्धा बाबांनी लावले. अगदी स्वामी बाबांच्या पूजेसाठी आम्हाला घरचीच फुलं मिळतात. हे आहे कांचनचं झाड आणि खूप सुंदर असं झाड आहे. कांचन आणि मांदार बऱ्यापैकी सेम झाडं दिसतात, त्यामुळे ओळखणं थोडं अवघडही जाऊ शकतं. आणि इकडे आपलं छानपैकी सांदण होतं आहे.
आणि तुम्ही हे बघू शकता, आता मी कुकरच्या डब्यात पण केकसारखं लावणार आहे, कारण आमच्या गुंडोबाला तसं आवडतं. आणि छानपैकी इकडे मस्त शिजतं आहे. नारळाचं दूध काढून झालेलं आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं अगदीच रँडम व्हिडिओ आहे, त्यामुळे मी सगळ्याच क्लिप्स घेतलेल्या नाही आहेत. गावात गेलं की कोण ना कोणी भेटायला येतं, त्यामुळे बोलणं होतं. आणि इकडे माझ्या आठव्यासुद्धा वाळलेल्या आहेत. गावाकडच्या ह्या गोष्टी खूपच सुंदर असतात आणि हे ग्रामीण जीवन जगायला मिळायला खूप मोठं भाग्य लागतं. आणि बघू शकता मस्तपैकी सांदण तयार आहे. सगळ्यांनी खायला या. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि तुमच्याकडे हे सांदण किंवा फणसाचे अजून काय काय रेसिपी केल्या जातात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.